जब जब सांस लेता हूँ तेरा ही नाम लेता हूँ कि तूने क्या किया। आणि ही आमची रोशनी. हाय रोशनी. आणि सानिका बघा या ठिकाणी सानिकाने साडी घातलेली आहे आणि इथे सानिकाचं फोटोशूट चालू आहे आणि इथं खराब झालेला आहे त्यामुळे आवाज नीट येत नाहीये. गाईज नमस्कार सगळ्यांना इकडून नाही छान येतो इकडून. नमस्कार सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि कशी दिसते मी कशी दिसते बघा. जाग मागे दाखव माझी सुंदर अशी साडी सगळ्यांना दाखव. खूपच सुंदर अशी साडी घातलेली आहे या ठिकाणी आणि इकडे सानिका पण आलेली आहे आणि इकडे रोशनी पण आलेली आहे. या ठिकाणी रोशनी आज ब्लॉग मध्ये येण्यासाठी खूप लाजत आहे पण तरी आपण तिचे थोडे थोडे क्लिप घेऊया. आणि ही सानिका इथं आणि आपण आता इथं आमची तन्वी आहे आणि बघू शकता तुम्ही. दाखवा आणि व्हिडिओग्राफरला इकडे या. व्हिडिओग्राफर जर आम्ही आवडलेलं नाहीये त्यामुळे ठीक आहे. नमस्कार, धन्यवाद. सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. असे श्रेयाचे ब्लॉग बघत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. का करतीस तू? कशी आहे तू? बरी आहेस का? हे काय होते चिडती लगे चिडचिड कर. तस नको करू. ऐक ना बाबांचा बर्थडे कॉन्टेंट आहे. तुला कॉन्टेंट आहे. केक आणलाय कापायचं. चला मग कधी जायचंय? थोडा वेळ फोन कर मला. तुला फोन करतो. इथं तुम्हाला माहिती का एक तर आज आलोय आम्ही एकच दिवस. उद्या रामनवमी आहे. आज एक दिवस आधी आलोय फक्त. काय झालं रे? शांत बस. सगळे बघताय का? बसा शांत बस. प्रसादासाठी तिथे सगळं रॉ मटेरियल आणताय. त्याच्यात आम्ही इकडचं प्रसाद खडीचा करून तिकडचे शेंगदाणे असे चोरून खातोय. हे इथून काय काय चोरून आणलेले बघा. तिकडे सगळे करताय काम. मला दे थोडा. थोडे दे. बरं आपला सीन सांगायचं राहिला. हा एक तास आलोय आम्ही एकच दिवस रामरक्षाला चान्स. त्याच्यात पण हे मधुरण जान्हवी यांना काही त्याच्यात पण मधुरण इकडून या. लाईट इकडून आहे. ह्याच्यात पण मधुरण जान्हवीने काय केलं. मिक्सअप इथं किलोभर शेंगदाणे सांडलेत गाईजांना. काहीच नाही कळत नाही. असे म्हणजे लहान पोरांसारखे करताय तुम्ही. रामनवमी दरवर्षी असते. काय चाललंय बघ ना. शेंगदाणे किलोभर तर खाली सांडलेत. माझी चुकी. इकडं बघा शेंगदाण्याचं. हो का शेंगदाणे. तर आम्ही रामरक्षा म्हणत होतो. सॉरी आरती म्हणत होतो आणि हे जान्हवी मध्येच चालू केलं जयदेव जयदेव. ते पण माईक मध्ये जोरात. मधुराला तर माईकची तर गरजच नाहीये. आणि ते तर जाऊ द्या. यांचा कॉन्फिडन्स लेवल इतका. माईक मध्ये ओरडलेत ते ओरडलेत. गणपतीची आरती तिसरा कडवा 50 तेच म्हणाले. सगळे आमच्याकडे मागं बघायला. शेवटी कंटाळून त्यांनी माईक घेतली. दुसरे माईक त्यांनी लावले मध्ये जाऊन. माहिती का? कुणी म्हणलं नाही पण मध्ये लावले ना ग जान्हवी. काय खाताय? कारण आपण आरडत होत तेवढं होतं. तुझं कॉन्फिडन्स लेवल. एक
तर आम्ही एकच दिवस आलोय. दरवेळेस आम्ही आठवडाभर असतो पूर्ण नवरात्रात, पण यावेळेस सगळ्याच मुली असं झालं की एकच दिवस. मला ठेवू नको, कसले ती इकडं एवढंच घेतली. हे बघा उद्याची तयारी. मी आजच आले. काय उद्याची पालखी गाईज बघू शकता किती सुंदर आहे. ते काय करताय पण आता भाजताय का? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. आज शनिवार नाही, उपास नाही बाबा. उद्या उपास ना, चालते. संपवा लागला आज की. ते काढवा. काढते काय व्लॉग येते. ते मोबाईल दे. तुझा कुठे मोबाईल? काढला. चार लोक येणार आहेत म्हणता म्हणता 40 लोक आले आणि आमची इज्जत झाली. रांगोळी आम्ही काढून आलेली आहे. 4 लोक येऊन रांगोळी काढणार म्हटले. 4 लोक येऊन रांगोळी नाही, 4 लोक येणार आहेत आणि पाहणार आहेत अशी रांगोळी काढा म्हटले. हा, पण आले 40 लोक. रांगोळी काढली तर ते वेगळंच काहीतरी होऊन बसलं. ना 4च लोक येणार म्हटलं काय चांगली काढायची. कारण की मी एक तर आत्ताच उठले होते झोपेतून आणि मला फोन आला शंकर काकाचा की रांगोळी काढायला. आणि रामनवमी आता 10:30 वाजत आलेत आणि 12 वाजता रामजन्म असतो आणि माझे हे हाल आहेत. आणि मी इथे एक क्लिप ॲड करते जी मागच्या वर्षी मी रांगोळी काढली होती, तुम्ही बघू शकता. मला ह्या रांगोळीवरून जज नका करू. आणि हे आपलं मंदिर, हे पोलीस काका इथे बसलेत आणि हा वेदांत दादा. कष्ट बायको येणार आहे डान्स. मग हे मंदिरातली गगली होणारी बायको, बायको नाही होणारी बायको येणार. चला मी काय आता दाखवू शकत नाही, मंदिरात जाऊ शकत नाही. मी आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन मस्त आले की दाखवते. पालखी मी काल दाखवली होती पण दाखवते परत. हे बघा, चलो बाय. रामच नाही त्याच्यात अजून. हा व्लॉग. मग काय झालं बघा गाईज, एवढ्या लवकर सकाळी सकाळी यावं लागले काय. हॅलो. A few moments later. इतकी सर्दी झाली की रामनवमीच्या पेरमध्ये फुगली कारण आम्ही तिला सोडून फोटो काढला. आणि हे बघा, बरं आहे का ग? का बरं? म्हणून जरा घरात दुखणे चालले, साधं घालूयात. लोक माझ्याकडे अशा बघायला चालत असते. आता रामचंद्र मला फक्त 2 मिनिटं
करू ह्यानी करू त्याच्यानं यायचं उलट ना तू कर मग मी नाही मी एकदा करते मग तू कर फुगत नसते का फुगते ना फुगली नाही ना पण थांब ना माझ्यासाठी फुगते पप्पा पोळी खायची का मी केलीये नाही खात ते. नाही खात जाऊ दे दाखव तरी रात्री पण ही पोळी केली पण ती तुटली इथनं सकाळची छान होती पलटू का तुटली नाही पोळी ती मग फुटली म्हणायचं हा ते वॉटेवर फुटली मग ते का पातळ पुरण खूप जास्त आहे आणि मी जास्त मोठी लाटल्यामुळे झालं का नाही नाही आता साधी पोळी करते लोक म्हणतील ह्यांच्याकडे काय 50 स्वयंपाक चालू येतो तेल नाही का लावायचं ह्याला ला ओके जाते ते पोळते फुगतच नाहीये लाव हा नव्हतं लावलं सॉफ्ट झाली पण पप्पा पोळी खायची का हा घास बरच आहे बस 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 अगं आजी